कर त्याच्याच दाहकतेनं धरून हात व्हावा लागेल तुला प्रतिभा. हा कृष्णकांत दिलाचा दिलदार मनाचा सज्जन आहे. प्रतिभा मला कळली पण प्रतिभेला मी कळलो नाही. जाळलं नाही तिने उड्या केल्या आणा बागा लागला वेळासारखा मऊ झालं पण माझा दिल तिला पागल वाटला. माझं प्रेम तिला अळवावरचं पाणी वाटलं. टपकत्या दवबिंदू सारखं झाडून टाकलं मला. माझ्या भावानं कोण प्रेम केलं सुधीरशी आणि लग्न केलं त्या प्रतापची. वारे प्रेम वारे स्त्री. प्रतिभा मी विस्ता दीपक वाटलो का तुला? पण जाता जाता प्रतिभेचा सुखी संसार उदय नाही तर नावाचा कृष्णकांत नव्हे. प्रतिभेचं सुधीरवर प्रेम होत आजही आहे. या कृष्णकांताचा मायाजाल प्रतिभेच्या संसाराची राग रांगोळी हाच माझा आनंद. माझ्या कपडणीतील धनुष्यातून सुटणाऱ्या तिराची शिकार आहे. माझ्या नजरेच्या टप्प्यात आहे. आता हा कृष्णकांत आहे आणि माझी अपमान करणारी ती प्रतिभा आहे. काय मामा साहेब काय ठरवलंय तुम्ही? मी म्हणतो प्रतिभा आणि सुधीरचा सूत आहे. कोणावर कसला आरोप करत आहे याचा भान आहे का तुला? हे चांगल्या शुद्धीवर आहे मामा साहेब. तुम्हीच भाळा त्यांच्या फसव्या प्रेमाला. या जगाच्या लीळा कळणार नाहीत तुम्हाला. जग हे फवरा आहे मामासाहेब फवरा. स्वतःच्या पाठीवर पाप घेऊन फिरत आणि इतरांनाही फिरवत. आजच काही जग पापाने भरलं नाही. पापात पुण्य काही अशी चोर आहे म्हणून हे जग सुरळीत चाललंय. सुधीर आणि प्रतिभेचं प्रेम आहे. हे उदात्त प्रेम पापाच्या आरी जाईल असं मला तरी वाटत नाही. केवळ तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी धीर भावजायचं नातं आहे त्यांचं. पण प्रत्यक्षात पती पत्नीच्या नात्यानं प्रेम करतात ते एकमेकांवर. मोठ्यानं ओरडला तरी सत्य कधी बदलत नसतं मामासाहेब. सत्य नेहमी कटू असत. ते सहजासहजी ऐकवत नसतं दुसऱ्याला. सुधीर आणि प्रतिभाचे असे अनैतिक संबंध असूच शकणार नाही. मी म्हणतो प्रतिभा आणि सुधीरचं सूद आहे हे सत्य आहे मामासाहेब. यावेळी सुधीर वाईला कॉलेजसाठी होता. त्यावेळेपासून सुधीरचं प्रतिभेशी जुळलं ते माहीत होतं मला. पण कसा असला तरी प्रताप माझा मित्र आहे. त्याच्या संसाराची राग रांगोळी होऊ नये हीच माझी इच्छा. असेल कदाचित पण आज सुधीर सारखा भारतीय जवान असलं नीच कृत्य कदापि करणार नाही. तो जरी भारतीय जवान असला तरी शेवटी माणूसच आहे ना. माणसाचं मन केव्हा फिरेल याचा काय भरोसा. प्रतिभा आणि सुधीरचं प्रेम आहे सत्य आहे मामासाहेब. काय सत्य?
आणि काय असत ते तुझं म्हणणे खरं मारावं तर सुधीर प्रतिभेवर आहे द्यावा आणि ना कबूल करावं माझं मत जगत नाही. साहेब मी खोटा घेतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला कारणच काय खोटा आळ घेण्याचा? प्रतापच्या सुखी संसारात विष कालवण्याची हौस आहे का मला? पण मामासाहेब न राहून सत्य घटना कथन करावी लागत आहे मला, फक्त प्रतापच्या सुखासाठी. एका आठवड्यापूर्वीचा प्रसंग आठवतो का तुम्हाला? कोणता? प्रतिभेने सुधीरच्या कमरेला मिठी मारली होती, मी पाहिली, तुम्ही पाहिली. तो प्रसंग पवित्र होता. पावित्र्याचं नाटक होतं त्यात. त्यांच्या प्रेम सागराला आलेला भरत होत ते भरत. काय? खोटं वाटत असेल तर प्रत्यक्ष पुरावा द्यायची तयारी आहे माझी. काय पुरावा? होय होय, सुधीरना प्रतिभेला गेलेलं हे पत्र ऐका. तुमच्या भाच्यांचे पराक्रम. प्रिय प्रवाहित, प्रेमपूर्वक आशीर्वाद. तुझं पत्र मिळालं, मजकूर वाचून आनंद झाला. तुझ्या पतोपत्री माझा आनंद द्विगुणी होतोय. खरं सांगू प्रभा, तुझ्या त्या स्मृती जिवंत मूर्ती करून नाचतात माझ्या डोळ्यासमोर. पण काय करू, नाईलाज आहे माझा. मी तुझ्यापासून दूर गेलो तरी माझं मन तुझ्या जवळ आहे. प्रभा, आता एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे तुला. रजेकरिता अर्ज केला आहे, तर रजा मंजूर होताच येईन मी तुझ्या भेटीत. तो क्षण लाख मोलाचा असेल आपल्या जीवनी. आनंदाचा असेल, हर्षाचा असेल. तुझ्या स्मृतीनं इथं आनंदात दिवस जात आहेत माझे. पण